राऊतांच्या सभेत राडा आणि राजकीय आरोप प्रत्यारोप. बारामती तालुक्यातील मोरगावात रामरक्षा आंदोलन तापलं. अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुकारलेल्या रामरक्षा आंदोलनासाठी खासदार संजय राऊत आज बारामती तालुक्यातील मोरगाव येथे पोहोचले. यावेळी रामरक्षा पठण आणि आंदोलनाचा कार्यक्रम पार पडला. मात्र कार्यक्रमादरम्यान गोंधळ झाल्याने वातावरण चांगलेच तापले. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या गोंधळामागे भाजपचे पदाधिकारी असल्याचा आरोप केला आहे. कार्यक्रमात राडा घालणाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नसून त्यांची माहिती घेऊन पोलिसात तक्रार देणार असल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आरोपानुसार कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे पाहून विरोधकांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला. संबंधित लोक युतीशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र या आरोपांवर भाजपची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. राऊतांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल. रामरक्षा पठणानंतर बोलताना संजय राऊत यांनी राम मंदिराच्या देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर जोरदार टीका केली. राम मंदिरासाठी करसेवकांनी बलिदान दिल्याचा उल्लेख करत त्यांनी मंदिराशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रश्न उपस्थित केला. रामाने सत्ता दिली आणि त्याच रामाच्या मंदिरात चोरी होते असा आरोप करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच बारामतीकरांनो जागे व्हा असे आवाहनही त्यांनी केले. बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनाचा संदर्भ देत राऊत यांनी शिवसेनेलाच रामरक्षा आंदोलनाचा अधिकार असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोरगावातील राजकीय वातावरण आणखी तापले. दरम्यान कार्यक्रमातील गोंधळ नेमका कशामुळे झाला आणि त्यामागे कोण होते याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. रामरक्षा पठण या ठिकाणी संपन्न झालेले महाआरतीचं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं. या ठिकाणी पक्षप्रवेश कार्यक्रम या ठिकाणी मंचावरती होतोय. आपल्या सर्वांना विनंती ते तळोलीच्या ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या हातून, त्यामुळे ते इकडे आलेले आहेत आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ते आता बडबड करतात. काय बोलायचं ते बोलावं. तुमचा घरगुती विषय अंधभक्त आहात ताई, ताई तुम्ही अंधभक्त आहात. आमच्या कार्यक्रमात तुम्ही येऊ नका प्लीज. आमच्या कार्यक्रमात त्या ग्रामपंचायतीला तळोलीला सरपंच होत्या, फार मोठा भ्रष्टाचार झाला त्यांच्या हातून, म्हणून त्यांना 3 महिन्यामध्ये राजीनामा द्यावा लागला. आता सगळा इथे ग्रामपंचायतमध्ये माझी सत्ता आहे, त्यांना सण होत नाही. त्या राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटाचं काम करतात. अतिशय बांधून मुंबईला आहेत. तुम्ही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.